न्यूज 18 क्राईम टाइम्स. वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई सरचिटणीस सुनील लोखंडे, रायगड जिल्हा सचिव श्री हर्ष कांबळे, रायगड जिल्हा निरीक्षक वेदांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये महाड येथे नागेश दादा देशमुख यांची वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच दीपक गायकवाड यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष यांची नेमणूक करण्यात आली. तसेच हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. नमस्कार, मी नागेश चंद्र देशमुख, वंचित बहुजन आघाडीचा एक नवीन तडफदार आणि कामगारांसाठी लढणारा, भूमिपुत्रासाठी लढणारा आज आमच्या आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मला मोहिते साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा अध्यक्ष कामगारांचा मोठी जबाबदारी स्वीकारले. मला खूप आज आनंद आहे की आंबेडकर साहेबांसारखा आज मला व्यक्ती हा एवढा म्हणजे पहिल्यापासून मला त्यांचा खूप आदर होता की ह्या व्यक्तीवर मी कधी जातोय, मी कधी त्या कामगारांना न्याय देतोय. की आता मी राष्ट्रवादी पक्षात होतो, मी उपोषण अनेक केले, आंदोलन अनेक केले, तर त्या टायमाला काही जणांनी राजकारण माझ्याबरोबर खूप काही केलं आहे. मी मागे उपोषणावर बसलो होतो, काही जण मंडळी अशाच बोललेत की नागेश उपोषण बसला होता तिथं कोणी जाऊ नये असो. पण ह्याच्यापुढे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यामध्ये जिथे अन्याय होईल, कुठे अन्याय होऊ द्या, तिथं मी लात मारणार एवढं ध्यानात ठेवा फक्त. आज महाड MIDC मध्ये अनेक ठिकाणी MIDC मध्ये स्फोट झाले. त्या स्फोटामध्ये माझे कामगार पण गेले, पण त्यांच्या काही मंडळी लक्ष नाही टाकले त्याच्यावरती. जे त्यांना रक्कम पाहिजे होती, एक 60-60 लाख रुपये, 70-70 लाख रुपये, की एक लक्षात ठेवा, ज्या टायमाला मुलगा वयाच्या 24 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत त्यांची कामकरी पद्धत असते आणि त्या वयापासून तो कसाही 50 लाख कमावतो, कसाही पकडा. पण त्यांना 50 लाख भेटले तर आमची अपेक्षा अशी होती की त्यांना एक 90 लाख तरी भेटायचे होते. पण आमचं लक्ष तिकडं नाही आहे. आमचं लक्ष एकच, MIDCतली कंपनी कधी भेटते आता आम्हाला कधी भंगार भेटते ते. पण याद राखा, ह्याच्या पुढं जेवढे UP बिहारचे ठेकेदार असतील भंगारवाले, त्यांना तुम्हाला इशारा देतोय, आम्ही शांत होतो. नागेश देशमुख आज जिल्हा अध्यक्ष कामगारांचा, जर ह्याच्या पुढं कुठल्याही भंगारवाल्याने काही कुठलीही कंपनी पेटू नाही ही माझी अपेक्षा नाही. जर पेटली आणि भंगारवाल्याचा आसपास फिरला ना, गाडी लाख महिने लक्षात ठेवा, ही तुमची MIDC नाही कोणाची. आज मी रायगड जिल्हा आहे, नीट राहायचं आणि नीट वागायचं. मी बाळासाहेब आंबेडकरांचा आजपासून कार्यकर्ता आहे आणि पहिल्यांदा कायदेशीर चालणार आहे. हे आमचे मोहिते साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली मी आहे आणि मला बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिलाय, जिल्हा अध्यक्ष नागेश देशमुख तू आहेस, पहिला कायदेशीर कर. जर कायदेशीर वागत नसतील तर त्यांच्या गाडी लाथ मार रायगड जिल्ह्यामध्ये. हे मी रायगड जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांनी खास मला आदेश दिलेला आहे की रायगड जिल्ह्यामध्ये MIDC आहे आणि ह्या MIDC मध्ये नको ते उद्योगधंदे इथे चालतात. स्थानिक कामगार वर्ग आहे जो इथे स्थानिक आहेत, आमचे गावकरी आहेत, यांना इथं डावललं जातं आणि या माध्यमातून लक्ष देत असताना आम्हाला इथं एक इंडियन नेता म्हणून पाहिजे होता आणि तो नेता आम्हाला नागेश देशमुखच्या आधाराने आम्ही तो घेतलेला आहे. आणि देशमुख हे नेतृत्व असं आहे की इथे MIDC मध्ये आपल्याला स्थानिक जेवढे कर्मचारी आहेत किंवा स्थानिक आहेत, आपले ग्रामस्थ आहेत, यांना योग्य तो न्याय मिळवून नागेश देशमुख देणार आहेत. यासाठी नागेश देशमुखांना मी तशी ऑर्डर दिलेली आहे, बाळासाहेबांचे आदेश आहेत आणि इथे असलेल्या नागेश देशमुखांना याची पण आम्ही आदेश दिलेला आहे की इथं काम करत असताना वंचित आघाडीला बरोबर घ्यायचं आहे, वंचित युवकांना बरोबर घ्यायचं आहे, वंचित महिला आघाडी आहे त्यांना बरोबर घ्यायचं आहे. सांगून मतदाने आपल्या जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये आपला ग्रामीण आपला इथं असलेला जो वर्ग आहे
ग्रामस्थ वर्ग आहे याला प्रथम प्राधान्य देऊन बाकीच्यांना ठोकायला मी परमिशन नागेश देशमुखांना परिपूर्ण माझ्याकडून पण देत आहे. देशमुख साहेबांनी सांगितलं की मी ठोकून काढणार, तर मी त्यांना अजून परमिशन देतो. कायद्याच्या माध्यमातून बिनधास्त ठोका. इथं असलेल्या नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.